नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. खूप छोटा ब्लाऊज आहे. कस्टमरचं नाव काय आहे माझ्या लक्षात आलं नाही, मी लिहून ठेवलेलं, पण त्यांनी मापाचा पण ब्लाऊज दिलेला, मी अंगावर पण माप घेतलेलं. आता आपल्याला ब्लाऊजवरून जर घ्यायचं असेल तर आपण फक्त मी एकाच मापावरून छातीचा अंदाज कसा काढायचा मी तुम्हाला दाखवते. अगोदर आपण कंबर घेऊ. सगळ्यात अगोदर 28.5 इंच येते. 28.5 आल्याच्या नंतर आपण एकदा टेप फोल्ड करायचा आहे. चौथा भाग आपल्याला काढायचा आहे. जवळजवळ 7 इंच आणि 2 लाईन येतात, तर त्यानुसार आपल्याला 1 पॉईंट द्यायचा. 1 इंच टक्ससाठी झाला, 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन झाली. आता कस्टमरची उंची आहे कमी, याच्यामध्ये कस्टमरनी उंचीला ब्लाऊज जास्त घ्यायला सांगितलं आहे, तर आपण उंची आता याची 12 इंच येते, आपल्याला 13 घ्यावं लागेल. पण कस्टमरने याच्यामध्ये पण आपल्याला उंची जास्त घ्यायला लावली 1 इंचाने. समजा आता हा 12 इंचाचा तर आहे, तर आपण 13 इंच धरू. आता आपल्याला 13 इंचाचा शिवून लागतो, तर आपण याला 14 इंचाचा घ्यायचा आहे. 14 इंचावर 1 पॉईंट दिला आपण, बरोबर. आता अस्तर माझ्याकडे थोडंसं कमी असल्यामुळं मी याचा मधला सेंटर काढला आहे आणि थोडंसं इथं पॉईंट दिला आहे, बघू शकता. अस्तर शिल्लक नव्हतं माझ्याकडं, याच्यामध्येच मी ॲडजस्ट करणार. हा झाला मधला पॉईंट. आता आपल्याला शोल्डर, आता आपण काय करणार अगोदर, हे माप किती आले 10 इंच, 10.5 इंच आपल्याला इथे 1 पॉईंट द्यायचा आणि परत एकदा 2 इंच आपल्याला मार्किंग, ही शिलाई मार्जिन झाली. आता आपण चेस्टचं माप काढू शकतो. म्हणजे आपली चेस्ट येते 32 इंच, जवळजवळ 34 इंच. 34 इंचाचा हा आपला ब्लाऊज आहे. तर त्याच्यासाठी आपण शोल्डर टाकायचं आहे 5.25 इंच. मोंड्यासाठी आपण 5.25 घेतलं तरी चालते. ही लाईन आपल्याला आखून घ्यायची. अर्धा इंच कंपल्सरी पाठीमागं आले, त्याच्यामध्ये 1.5 इंच आणि 1 इंच, ह्या 2 गोष्टी लक्षात घेऊन आपण याची कटिंग करणार, बघू शकता. आता आपण 2.25 इंच किंवा 2 इंच जरी घेतलं तरी चालते. नंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे 10.5 इंचाचा. 10 इंचाचा ब्लाऊज एकदम परफेक्ट होऊन जाईल. वरती 2.25 घेतल्या तर खाली आपण 2.25 इंच घ्यायचं आहे. आता कस्टमरचा मटकाच गळा आहे, तर आपण मटकाच गळा घेऊया, बघू शकता. आणि आता आपल्याला याची कटिंग करायची आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने आपण ब्लाऊज टाकून घेऊ. तर एकदम परफेक्ट असं आपण माप टाकले, कुठेही कमी जास्त मागं पुढं अजिबात केलं नाही. जसं आहे तसं आपण आखून घेणार. आखून घेतल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते आपले पॉईंट 2.25 इंच बरोबर आले. फ्रंट गळा आपण 7 इंचाचा गोल आकार दिला, एकदम परफेक्ट. आणि नंतर ह्या लाईनपासून आपल्याला अर्धा इंच तरी आतमध्ये यावं लागतं.
आता आपल्याला टक्ससाठी किती घ्यायचं आहे, 3 इंचावर एक मार्किंग करायची. वरून आपल्याला यायचं आहे 10.5 इंचावर. हा पॉईंट इथं जोडून घेतला. आपण 1.5 ते 2 इंचाचा इथं टक्स पॉईंट देऊ शकतो. पाहू शकतात. आणि नंतर याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करताना व्यवस्थित आकार येऊन जातो. आता हे जे 2 इंच आपण घेतले तेच बाहेरच्या बाजूने आपल्याला 2 इंच घ्यायचे. ही लाईन आपण इथे थोडंसं मेन फॅब्रिकमध्ये ॲडजस्ट करून घेऊ. 1 इंच आपण खाली आले. जसं की आपण हर एक व्हिडिओमध्ये पाहिलंच कशा पद्धतीने आपण कटिंग करतो, तर त्यानुसारच मी तुम्हाला याची पण कटिंग दाखवली. पद्धत थोडी वेगवेगळी असते, पण परफेक्ट असा ब्लाऊज बसून जातो. तर कमी वेळामध्ये आपण 34 चेस्टमध्ये ब्लाऊज कटिंग केलं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आता मी बाही कटिंगचा व्हिडिओ टाकणार नाही, कारण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बाही कटिंग कशी करायची आणि कोणतं माप बाही कटिंगला गरजेचं आहे, तर त्यानुसार तुम्ही जरी ह्या ब्लाऊजची कटिंग केली आणि बाही कटिंग केली तर नक्कीच परफेक्ट असा ब्लाऊज येऊन जाणार. कस्टमरच्या कामावर मी काम दाखवते. नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो करा. आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील, कमेंटचं उत्तर येत राहील. तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.